नमस्कार प्रेक्षकांनो, मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे. आणि त्यामध्ये पटकन आता इरावती ही अक्षयला घेऊन बाहेर येते. आणि अक्षयला बाहेर घेऊन येताच इरावती म्हणते की ये अक्षय बघ, अरे दिवाळीचे पदार्थ किती सुंदर बनवलेत आणि मालविकाने बनवलेत बरं का. ही चकलीसुद्धा मालविकाने बनवली. रमा, पंकज काका, मंगला मावशी सगळेजण आता इरावतीकडे बघत असतात. आणि त्यानंतर रमा आता अक्षयकडे बघते. तेव्हा अक्षयने रमाने जो ड्रेस काढून ठेवला होता तो शेरवानी घातलेला असतो. आणि तो शेरवानी अक्षयने घातलेला बघताच रमाला खूप आनंद झालेला असतो. आणि आता इरावतीकडे बघत पंकज काका म्हणतात की ही चकली कुणी बनवली? या मालविकाने बनवली. ओ आय सी. आणि त्यानंतर आता पंकज ती चकली बघतो. आणि लगेच आता ती चकली बघत पंकज काका इकडे आता मंगला मावशीला म्हणतो की अगं हनी, हे बघितलं का, हे काय आहे? ही चकली आहे का? अगं किती ऑइल लागलं या चकलीला. आणि एवढ्या तेलामध्ये तर केसाची मसाजसुद्धा होईल असे पंकज काका बोलताच आरोही हसू लागते. आणि मंगला मावशी ती चकली आता तोडू लागते आणि म्हणते की किती कडक आहे ही आणि लाईक दगड. तेव्हा आता अर्था ही गुपचूपच हसू लागते. पंकज म्हणतो बरोबर आहे, दगड तर आहेच एक प्रकारची. तेव्हा तिला त्या चकलीला तोडण्यासाठी मला वाटतंय की हातोडी वापरावी लागेल. तर मंगला मावशी हसू लागते. राग येऊन तेवढ्यात आता इरावती ती चकली तोडून दाखवते आणि म्हणते बघितलं का किती लाईट आहे तोडायला चकली. त्यानंतर आता मंगला मावशी ती चकली खाऊ लागते आणि म्हणते की किती कठीण आहे हे तोडायला आणि दाताने सुद्धा तुटत नाही. तर ते ऐकताच इरावती म्हणते की मी देऊ का तुम्हाला तोडून? आणि त्यानंतर इरावती म्हणते सगळ्यांना ही दिवाळी आनंदाची, समृद्धीची आणि भरभराटीची जावो. आता लगेचच रमा म्हणते की मला माहिती, गेली 7 वर्षे तुम्ही या आपल्या घरात दिवाळी साजरी करत नव्हता, पण आत्ता या वर्षी तर तेवढ्यात. अक्षय आता रमाला म्हणतो की ओ आर के मॅडम, तुम्हाला काय करायचं ते करा, कारण काही जरी झालं तरी हे घर तुमचंच आहे. तेव्हा तुम्ही ना इथे काहीही करू शकता. रमा म्हणते की अहो तसं नाही आहे. तर अक्षय म्हणतो की मी काय म्हणतो, तुमच्या या घरात तुम्हाला काहीही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. पूजा करायची का तुम्हाला? करा पूजा. तर रमा आता अक्षयकडे बघते. त्यानंतर आता इरावती म्हणते की ही एजड माणसं आहेत आणि ही वयस्कर माणसं असली तरी ही म्हातारी माणसे समजून घेऊ शकतात, पण हिला समजावणं खूप अवघड आहे. आणि हिने जरी त्या मनानुसार घरातील काही नियम बनवून हिला जर लक्ष्मीपूजन करायचं असेल तर ते होणार नाही असे इरावती बोलते. आता मावशीला राग येऊन मावशी बोलू लागते. तेव्हा रमा मावशीला शांत करत म्हणते की मावशी, आज तू शांत हो, कारण आता मला कुठल्याही गोष्टीवरती आत्ता आणि इथे वाद घालायचा नाही आहे. रमा म्हणते की आपण हे कशासाठी करतो? आनंदासाठीच करतो ना. तेव्हा मला आज या दिवशी भांडण व्हायला नको आहे. आणि त्यानंतर इकडे आता इरावती पटकनच ड्रामा करत हसू लागते आणि म्हणते की हॅप्पी दिवाळी. आणि पटकन इरावती आणि सगळेजण आता आपापल्या रूममध्ये जातात. इकडे आता मालविकाला मोठा राग येऊन मालविका म्हणते की मला ना रमाचा मोठा अचंबा वाटतो. बरं झालं अक्षयने तिला इग्नोर केलं म्हणून सगळेजण त्यांच्या रूममध्ये गेले. त्यानंतर इरावती म्हणते की मी तुला सांगते की आज संध्याकाळी बघ, याच नाटकाचा दुसरा अंक तुला संध्याकाळी बघायला मिळणार आहे आणि त्यामुळे खूप मज्जा येणार आहे. ते ऐकताच आता इरावती कडे बघत मालविका खुश होते आणि म्हणते की कोणतं नाटक आणि आता हा कोणता अंक आहे? इरावती म्हणते की मला इरावती म्हणतात. बघत राहा ना मालविका, तर तू संध्याकाळी काय होतंय ते. आता मालविका म्हणते की मला सांगा ना. तर इरावती म्हणते की घरातल्या भिंतीला सुद्धा कान आहे आणि घड्याळाला सुद्धा, तुला माहिती आहे ना. तेव्हा त्या सगळ्यांनी कान माझ्याकडे टवकारले आहेत का, माहिती आहे ना तुला? तर मालविकाला लगेच समजतं. आणि इरावती म्हणते की काका मावशी तुला तर सगळं माहीतच आहे मालविका. तेव्हा आता राग येऊन मालविका म्हणते की त्या काकाचा ना काटाच काढला पाहिजे. मालविका म्हणते की मी एवढ्या छान चकल्या केल्या होत्या, पण माझ्या चकल्यांना त्यांनी किती नावं ठेवले बघितलंय ना तुम्ही. इरावती म्हणते तू काही काळजी करू नकोस, सगळे गाणे होतील आणि प्रत्येकाला त्याची शिक्षाही मिळेल. तर मालविका अजूनच खुश होती. इरावती म्हणते की हे बघ मालविका, एका दगडात मी किती पक्षी मारणार आहे संध्याकाळी तू बघच. रमा, अक्षय, मावशी आणि काका
आता मालविका म्हणते की म्हणजे काय करणार आहात तुम्ही? मी ऐकण्यासाठी फार एक्सायटेड आहे. इरावती आता हात वारे करत मालविकाला म्हणते की शांत रहा, शांत रहा. कारण या नाटकाचा ना 3रा अंकसुद्धा तुला बघायला मिळणार आहे. इरावती म्हणते की फक्त तू एवढंच म्हण, आली माझ्या घरी ही दिवाळी. आणि रागाने तो चिवडा आपल्या हातातून तोंडात टाकत आता इरावती रमावरती दात ओठ खाऊ लागते आणि तो चिवडा चावू लागते. इकडे आता रमा ही दुसऱ्या दिवशी सकाळीच उठून आंघोळ करून पुन्हा देवासमोर येतोय. देवाची पूजा करताच आता रमाच्या डोक्यात विचार येतो आणि रमा विचार करते की मला माहिती लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आता आई ह्या बाहेर पडल्या होत्या आणि मला शोधायला त्या बाहेर पडलेल्या असताना त्यांचं जे काही झालं आहे ना ते सगळं मला आठवतंय आणि ते सगळं मला माहिती आहे. पण हे सगळं जे काही मी केलं ते घराच्या मांगल्यासाठी, घराच्या सुखासाठी आणि सगळ्यांच्या आरोग्यासाठी केलं आहे. आणि त्यानंतर आता तेवढ्यात फोनवरती अक्षय बोलत बोलत तिथून जाऊ लागतो. तर रमा अक्षयला थांबत म्हणते की अहो तुम्ही माझ्याशी बोलत का नाही आहेत? आणि मी काय म्हणते की तुम्ही एवढी शांत शांत का राहतात? तुम्हाला माझ्याशी जे काही बोलायचं असेल ना ते बोलून टाका. तुम्हाला जर माझ्यावरती राग दाखवायचा असेल तरीसुद्धा तो दाखवून टाका, पण असं मनात काही ठेवू नका. आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो मी काही रागावलेलो वगैरे नाही आहे, मी फक्त अपसेट आहे. तेव्हा रमा म्हणते मला माहिती आहे तुम्ही का अपसेट आहात तो. आणि रमा म्हणते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी काय झालं होतं हे तुम्हाला आठवत आहे ना? आणि लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जे काही झालं होतं त्यामुळे आईला त्रासही झाला होता. आणि अक्षय म्हणतो की तुला एवढं सगळं माहीत असूनही तू अशी कशी अपेक्षा करू शकतेस? आणि रमा म्हणते की हे सगळं मी चांगल्यासाठीच करते, बाकीच्या गोष्टी राहू द्यात, पण लक्ष्मीपूजन हे होणं गरजेचंच आहे. आणि लक्ष्मीपूजन जर आपण केलं तर घरात शांतता राहते आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते असे रमा अक्षयला सांगते. आणि रमा म्हणते की हे बघा तुम्ही मला सकाळी प्रॉमिस केलं की आज आपण भांडणार नाही आहोत, तेव्हा प्लीज तुम्ही असं करू नका आणि लक्ष्मीपूजन करू द्या. अक्षय आता काही एक न ऐकता तिथून जाऊ लागतो. रमा म्हणते की जे काही असेल ते बोलून मोकळं व्हा आणि हे सगळं काही जे आहे ना ते सगळं मी आपल्यासाठीच असे म्हणत रमा अक्षयकडे बघते. तेव्हा रमा अक्षयकडे बघत म्हणते हे सगळं मी आपल्या घरासाठी करते, आपल्या माणसासाठीच करते ना. रमा म्हणते माझ्यावरती विश्वास ठेवा आणि या दिवाळीमध्ये आपल्यापासून हरवलेल्या लांब गेलेल्या माणसांना मी पुन्हा एकत्र आणण्याचा प्रयत्न करते. आणि रमा म्हणते की कदाचित या सगळ्या वातावरणामुळे आई या धक्क्यातून सुद्धा बाहेर येऊ शकतात आणि हे सगळं छान करायसाठी मला तुमची मदत हवी असे रमा अक्षयला बोलते. आता अक्षय म्हणतो की छान. इकडे आता अक्षय म्हणतो की सगळं काही छान होतंय, आयुष्यात आनंद देखील येतोय असं तुला वाटतंय, पण मला वाटतं याबरोबर काहीतरी होणारच. रमा म्हणते की तुम्ही काळजी करू नका, काही होणार नाही. आणि रमा म्हणते की प्रत्येक वेळेला असंच होईल असं काही नसतं. आणि रमा म्हणते की पुन्हा माझ्यावरती एकदा विश्वास तरी ठेवा तुम्ही. तर अक्षय म्हणतो की एकदा. आणि रागाने अक्षय आता रमाकडे बघतो आणि ताबडतोब तिथून निघून जातो. तर रमा ही फक्त पाठमोरे अक्षयकडे बघतच राहते. आता इकडे मंगला मावशी ही तिच्या बेडरूममध्ये आरशासमोर येऊन आता तिने तोंडाला मास्क लावलेला असतो आणि तेवढ्यात पंकज तिथे येतो. पंकजकडे बघत आता मंगला मावशी म्हणते की ओ माय हानी मी कशी दिसते? तर पंकज आता इकडे मावशीकडे बघतो. तर मावशी म्हणते की मी आता बेबी डॉल दिसते की नाही? तर पंकज म्हणतो बेबी डॉल नाही, तू बॉल दिसतेस. ते ऐकताच आता रागाने मावशी ही पंकज काकाकडे बघते. तर पंकज काका म्हणतात की अगं मी तुझं कौतुक करतोय. आता मंगला मावशी म्हणते की काय ती इरावती कुठे आहे मग? तेव्हा आता पंकज म्हणतो माहिती नाही, ती मालविकासोबत असते आणि मला वाटतंय की काही ना काही तिच्या डोक्यात प्लान हा शिजत असतोच. पंकज म्हणतो की फक्त ती यामध्ये रमा आणि अक्षयच्यामध्ये भांडण लावायचा प्रयत्न करते. तर आता मंगला मावशीला देखील राग आलेला असतो आणि पंकज म्हणतो की मला वाटतंय नक्कीच यावेळेस ती दुसरा कोणता तरी मोठा प्लान करत असावी. तर त्याच वेळेस आता त्या घरातली लाईट गेलेली असते आणि घरातील लाईट जाता क्षणी इकडे मंगला मावशी घाबरते आणि मंगला मावशी पंकजचा हात धरत म्हणते की बापरे घरामध्ये लाईट गेली. आणि आता पंकज म्हणतो की एवढ्या मोठ्या बंगल्यात लाईट तरी कशी गेली? कधी लाईट जात नाही ना. आता पंकज विचारात पडतो. आणि त्यानंतर इकडे मात्र इरावती आणि मालविकाने मोठा प्लान केलेला असतो. घरामध्ये लाईट जाताच आता इकडे सीमा खूप घाबरू लागते. सीमा म्हणते की आई कुणी आहे का? मला अंधाराची खूप भीती वाटते. आणि
त्याच वेळेस आता मालविका आणि इरावतीने तिचा प्लान केलेला असतो आणि मालविका ही प्लाननुसार आता तिच्या अंगावरती काळी घोंगडी घेऊन येते. तिने आता तोंडाला मास्क लावलेला असतो. तेव्हा आता पांढऱ्या रंगाचा तो मास्क आणि अंगावर काळी घोंगडी येऊन मालविका ही सीमासमोर येऊन उभी राहते. तर सीमाला आता मोठा धक्का बसतो. तिच्याकडे बघत आता सीमा खूप घाबरते आणि तिला बघून मोठ्याने ओरडत आता सीमा ही आता तिथून पळून जाऊ लागते. तर मालविका सीमाला धरते आणि म्हणते, ए कुठे पळशील? तर पुन्हा आता मालविकाला ढकलून सीमा तिथून पळून जाते. सीमा आता खूप घाबरलेली असते आणि सीमा आता बाहेर पळत पळत येते आणि आई रामा कुठे तुम्ही? घरामध्ये भूत आहे असे म्हणत आता सीमा ही देवासमोर जाते. हात जोडत आता सीमा म्हणते की देवा मी काहीच चुकीचं केलं नाही, मला वाचव. आणि त्यानंतर आता त्या देवासमोरील दिवा सीमाचा हात लावून खाली पडतो आणि तेवढ्यात खाली असलेला कार्पेट आता पेट घेतो. ते बघताच आता अजूनच सीमा घाबरते आणि मोठमोठ्याने ओरडते. तर ती आग बघून आता अक्षय रमा सगळेजण पळत तिथे येतात. तर पटकन रमा आता पाणी घेऊन ती आग विझवते आणि आता सीमा म्हणते की अरे आतमध्ये भूत आहे. तेव्हा अक्षय आता सीमाला समजावं लागतो. तर सीमा म्हणते की खरंच भूत आहे आणि तेवढ्यात आता लाईट आलेली असते. लाईट येता क्षणी आता सगळ्यांना थोडंसं हायसं वाटतं. तर रमा म्हणते की आई तुम्ही शांत व्हा. तेव्हा आता सीमा म्हणते नाही नाही घरामध्ये भूत आहे रमा. आणि तेवढ्यात आता मंगला मावशी आणि पंकज तिथे येतात. तर मंगला मावशीच्या तोंडाला फेसपॅक लावलेला असतो आणि पटकन आता तो फेसपॅक बघून इकडे आता पुन्हा सीमा खूप घाबरते आणि भूत भूत असे म्हणत रामाला मिठी मारते. तर रमा म्हणते की आई ती मंगला मावशी आहे, भूत नाही आहे. आणि त्यानंतर इकडे आता अक्षय म्हणतो की आई नीट बघ त्या मंगला मावशीच आहे. पण आता भीतीमुळे सीमा ही आता ते मानायला तयारच नसते, कारण मालविकाने खरोखर तिला भूत दाखवलेलं असतं. आणि त्यानंतर इकडे आता अक्षयला राग येऊन अक्षय मंगला मावशीला म्हणतो की मावशी हे तोंडाला असं मास्क लावून तुम्ही कुठे फिरताय? आणि तेवढ्यात आता मंगला मावशी म्हणते की आम्ही काय केलं, आम्ही तर आमच्या रूममध्ये होतो. इरावती म्हणते की अहो तुम्हाला बघून सीमा वहिनी किती घाबरली, बघितलंय का तुम्ही? हे नाटक करत आता इरावती म्हणते की हे बघा माझ्याबरोबर तुम्हाला जसं वागायचं ना तसं तुम्ही वागा, पण प्लीज आता तुम्ही वहिनीला घाबरू नका, कारण अगोदरच तिच्या डोक्यावरती खूप प्रेशर आहे आणि ताण आहे. आणि तेवढ्यात आता मंगला मावशी ते मास्क लावलेलं तोंड घेऊन रामाकडे येत म्हणते की अगं रामा मी काही नाही केलं. तेव्हा आता रामा म्हणते की अगोदर तुम्ही तिकडे जा मावशी. पंकज म्हणतो की खरंच रामा आम्ही आमच्या रूममध्ये होतो आणि आत्ताच आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो. आणि तेवढ्यात आता मंगला मावशी म्हणते की अगं रामा मी मंगल आहे. तेवढ्यात आता इरावती म्हणते की रामा काय बोलणार, कारण रामाच्या माहेरची माणसे आहेत नाही. मावशी म्हणते की रामाला खरंच काही बोलू नका, कारण आम्ही काहीच नाही केलेलं. आणि मंगला मावशी म्हणते की आम्ही सीमाताईच्या खोलीमध्ये सुद्धा गेलो नाही. तर सीमा म्हणते की मला घाबरवायला ती आली होती आणि भूत होतं ते ऐकताच आता इरावती म्हणते की बघितलं का अक्षय? आणि त्यानंतर आता इकडे अक्षय म्हणतो की काय म्हणजे या अवस्थेत माझी आई खोटं बोलेन असं तुम्हाला वाटतंय का? आणि माझी आईने काय सांगितलं, आल्या होत्या म्हणून तुम्ही, तर तुम्ही खोटं का बोलता, असे अक्षय आता मावशीला बोलतो. आणि आता मावशी म्हणते की अहो खरंच आम्ही काही नाही केलं आणि हा गोंधळ ज्याने कुणी घातलाय ना तो दुसऱ्याने घातला हे नक्की, असे इरावतीकडे बघत आता मावशी बोट करत सांगते. इरावती म्हणते की कसला गोंधळ झालाय, काही गोंधळ बिंधळ झाला नाही, हे थोबड्याला तुम्ही जे मास्क वगैरे लावलं ना हे सगळं त्याने घडलंय आणि त्यामुळे बिचारी माझी सीमावहिनी घाबरली. इरावती म्हणते की तुम्हाला कळतंय का काही, आत्ताच तिच्या हातून घराला आग लागली होती, थोडक्यात बचावलं. इरावती म्हणते की उगाच माझ्या बाळाला बिचाऱ्याला किती त्रास दिला असे म्हणत इरावती आता सीमाचा चेहरा धरते. आणि त्यानंतर आता इरावती भीती दाखवत अक्षयला म्हणते की उद्या जर हिने आरोही वगैरे दुसऱ्या कोणत्या माणसाला जर त्रास दिला तर काय करायचं अक्षय, आणि त्या माणसाला सुद्धा जर अशी भीती दाखवली तर मग काय? आता पंकज म्हणतो की अक्षय राव सीमाताईबद्दल आमच्या मनात आदर आहे, तेव्हा त्यांच्याबद्दल आम्ही असं काही करू शकतो का? इरावती म्हणते की अच्छा म्हणजे माझ्याविषयी आदर नाही म्हणून मला तुम्ही त्रास देण्याचा प्रयत्न करताय का? आणि आता अक्षय इरावतीला म्हणतो की आत्या आता बस ना. तर तेवढ्यात आता मालविका ही वरून खाली येते आणि लगेच आता रागाने मालविका त्या सगळ्यांकडे बघत म्हणते की आता बस झालंय, तुम्हाला माहिती आहे का
तुमच्या या अशा वागण्याने ती ताराखाली येत नाहीये. ते मालविकाचे बोलणे ऐकताच आता सगळेजण मालविकाकडे बघतात आणि हात जोडून आता मालविका म्हणते की तेव्हा तुम्ही प्लीज इथून जा. आणि त्यानंतर हात जोडूनच आता मालविका म्हणते की प्लीज इरावती मॅम यांना ना तुम्ही घराच्या बाहेर जायला सांगा. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की मालविका तू त्रास करून घेऊ नकोस. लाईट गेली होती त्यामुळे सीमावहिनी अंधाराला घाबरली. तू काही त्रास करून घेऊ नकोस. आता इरावती म्हणते की अशा वेळी आपण कुणाला घराच्या बाहेर काढू शकत नाही आणि काही जरी झालं तरी घर रमाचं आहे. इरावती म्हणते की तिच्या नातेवाईकांना घरातून बाहेर काढणारे आपण कोण लागतो. आणि त्यानंतर आता इरावती म्हणते की म्हणजे मला असं वाटतं की लक्ष्मीपूजन होईपर्यंत तुम्ही तुमच्या फॅमिलीला घेऊन घराच्या बाहेर उभं राहिलं पाहिजे. आता मावशी म्हणते की हे बघा रमाची यामध्ये काही चूक नाही. तेव्हा तुम्ही रमाला बोलू नका. तर पंकज म्हणतो हवं तर आम्ही बाहेर जातो. रमा म्हणते की कोणीच बाहेर जायची गरज नाही. आपण सगळेजण शांततेत घरात पूजा करून घेऊयात. तेव्हा आता रमा म्हणते की प्लीज या सगळ्यांसोबत आपण नंतर बोललं तर चालेल का. तर इरावती म्हणते अजिबात नाही. तू तर आता पूजेला बसायचंच नाहीस. इरावती म्हणते की त्याचं काय आहे. जशी तुला तुझ्या घरातल्यांची काळजी आहे ना तशी मला सुद्धा माझ्या घरच्यांची काळजी आहे. इरावती म्हणते की फक्त पूजा शांततेत पार पाडायची. मला कुणाला घाबरायचंही नाही आणि कुणी घाबरायचे देखील नाही. आता इरावती म्हणते की तेव्हा तू तुझ्या नातेवाईकांना घेऊन बाहेर जा. तर रमा म्हणते की तुम्हाला प्रॉब्लेम माझ्याबरोबर आहे ना. तेव्हा ठीक आहे मी बाहेर जाते. आणि रमा म्हणते की मग तरी मी बाहेर गेल्यानंतर तुम्ही शांततेत पूजा करणार ना. आणि त्यानंतर रमा बाहेर जाऊ लागते. इकडे आता लगेच पुढे येऊन इरावती म्हणते की अक्षय मालविका पूजेला तयार व्हा. तर तेवढ्यात आरोही रमाचा हात धरते आणि म्हणते की आई नको जाऊस तू. आणि त्यानंतर आता आरोही रमाला थांबवत असतानाच रमा ही अक्षयकडे बघते. तर रागाने अक्षय रमाकडे बघत असतो. पण तेवढ्यात रमाचे लक्ष आता मालविकाकडे जाते. आणि मालविकाने तिचा चेहरा तर धुतलेला असतो पण कानाच्या खाली मालविकाच्या चेहऱ्यावरती मानेवरती आता पांढरं तसंच राहिलेलं असतं. आणि त्या पांढऱ्या रंगाचं जेव्हा आता मालविका ही सीमाला घाबरवण्यासाठी पांढऱ्या रंगाचा मास्क लावून विचित्र कलर लावून गेली होती त्याच आता बाहेर जाऊन सीमाला घाबरवल्यानंतर जेव्हा आता मालविका तिचा चेहरा धुते त्याच वेळेस आता तिच्या मानेच्या पाठीमागे कानाच्या खाली खूप सारं पांढरं तसंच राहिलेलं असतं. आणि रमाच्या ते लक्षात येतं. तर रमा आरोहीला म्हणते की नाही आरोही मला जायलाच हवं. आणि त्यानंतर आता इरावती अक्षयला म्हणते की हे बघ अक्षय या लक्ष्मीपूजनाला तू आणि मालविकाने बसायचं. या वर्षीचं लक्ष्मीपूजन तू आणि मालविका करतील. तर इकडे आई आजीला सुद्धा आता राग येतो. तर आता रमा ही मालविकाकडे बघते. आणि त्यानंतर इरावती म्हणते की चला पूजेच्या तयारीला सुरुवात करा. आणि रमा ही कुणाला काहीही न सांगता बाहेर जाते. तर सगळेजण आता पूजेच्या तयारीला लागतात. इकडे आता सीमा आय्याची मावशी सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो आणि गुपचूप रमा बाहेर पडलेली असते. आणि त्यानंतर इकडे आता मुकादमांच्या घरात लक्ष्मीपूजन करण्यासाठी सगळ्या पूजेची तयारी करतात. आणि सगळेजण आता लक्ष्मीपूजन करायसाठी उभा राहिलेले असतात. पण रमा आता बाहेर असते. आणि रमा ही आरोहीला हाक मारते. आरोही आता रमाकडे जाते आणि पुन्हा घरात येऊन अक्षयसोबत आता आरोही म्हणते की फक्त 5च फळं ठेवलीत आणि लक्ष्मीपूजन करायला पंचामृतसुद्धा नाही आहे. ते बघत आता आजी म्हणते की रमा बाहेर उभी आहे पण तिचं सगळं लक्ष घरामध्ये आहे. आणि ते ऐकताच आता पंकज म्हणतो बरोबर आहे. मुकादमांची खरी लक्ष्मी तीच तर आहे. आणि आता रमाने सांगितलेलं असतं की पूजेसमोर चांदीचं नाणंसुद्धा ठेवलेलं नाही आहे. मालविका म्हणते की इथे चांदीचं नाणं ठेवलं होतं ना. तर मावशी आता विचार करत मालविकाकडे बघते आणि म्हणते की आता ना मी तुला तुझ्या कर्माची कशी शिक्षा देते ना ही तू बघतच राहा. आणि जोराने मंगला मावशी आता मालविकाला चिमटा काढते. आणि तेवढ्यात आता परत एकदा मुकादमांच्या त्या घरातील लाईट जाते. आणि लगेच आता सगळेजण आता वर बघतात. तर मावशी म्हणते की लाईट गेली. तेवढ्यात आता दिवा घेऊन रमा ही बाहेर उभी असते. आणि रमा आता त्या सगळ्यांकडे बघत म्हणते की चांदीचं नाणं माझ्याकडे आहे. आणि रमा ते नाणं आपल्या हातात घेऊन ते त्या सगळ्यांना दाखवते. आणि त्यानंतर ते सगळं बघता क्षणी आई आजी अक्षयला म्हणते की अंधारावरती मात करून चांदीच्या पावलांनी घरात येते तीच खरी लक्ष्मी अक्षय. आजी म्हणते की आपण आपल्या हाताने घरच्या लक्ष्मीला बाहेर काढलंय अक्षय. रमाचा हात धरून रमाला घेऊन आतमध्ये घेऊन ये. आणि अक्षयला आता आजीने
रामाला सन्मानाने घरात घेऊन येण्यासाठी सांगितलेलं असतं आणि खऱ्या अर्थाने रामा हीच मुकादमांची लक्ष्मी असल्याची आता अक्षयची सुद्धा खात्री झालेली असते आणि इरावतीच्या नाकावर टिचून अक्षय आता सन्मानाने रमाला घेऊन पुन्हा कसे घरात घेऊन येतो आणि चांदीच्या पावलांनी आता मुकादमांची खरी लक्ष्मी रमा ही गृहलक्ष्मी बनून कशी पुन्हा आतमध्ये येते आणि रमाच्या हातून कसे पुन्हा लक्ष्मीपूजन होते हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.